नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात CNG पंपापासून होते. गाडीमध्ये अर्धा CNG होता, पण तरी पण टाकून घेतला. 4 पॉईंट बाकी होते फक्त. किती बसतोय बघू आता. 500 रुपयाचा पण CNG बसला नाही. ठीक आहे. उबरला चालू करून पास आपला एक्सपायर झाला ना. ठीक आहे. हे ब्लूटूथ विचारतं नेहमी. याच्यामध्ये उबर गोचा ऑप्शन बंद करून टाकतो. आणि आय होप याच्यामध्ये काहीतरी लागेल आज. काल तर काय भेटलं नाही. डिलिव्हरी हा काय सीन आहे. भावानो, टाइम होतोय 7:55 आणि आपल्याला ट्रिप भेटली आहे विले पार्ले. आय गेस T2 आहे, असंच काहीतरी लिहून आलं होतं विले पार. भावानो, ट्रिप काय लागत नाही आहेत आज, आणि आज काम करायला मजा पण येत नाही आहेत. म्हणून मी विचार केला की चला एक इन्सेंटिव्हसाठीच आपण काम करू. वर्ली साईडची ट्रिप घेतली आहेत. 18 किलोमीटरचे 595-96 समथिंग काहीतरी आहे. त्याच्यामध्ये टोल्या पण इन्क्लूड असेल वर्लीचा. तर ठीक आहे, 1 तास दाखवतोय. 400 रुपये भेटले तरी बस आहे. भावानो, टाईम होतोय 11:43 आणि शेवटच्या ट्रिपचा फेअर. भावानो, टाईम होते 2:16 आणि उबरमध्ये ट्रिप भेटली आहे. याच एरियामध्ये मी आता कस्टमरला ड्रॉप केलं. बघ, हीच ती बिल्डिंग, तिथे कस्टमरला मी ड्रॉप केलं ठाण्यामधली. आणि इथून आपल्याला भेटली आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची बुकिंग. ते पण 38 किलोमीटरचे 561 रुपये समथिंग काहीतरी दाखवतोय उबरमध्ये. ओलामध्ये असते तर हमखास 600+ भेटले असते, पण इट्स ओके. नवी मुंबईमध्ये घुसायचं. दादा 2 मिनटं. धन्यवाद. अल्ला बाबा, कस्टमर रॉंग साईडला उभा आहे काय? अरे देवा, ये तो दुविधा आहे. चला, रॉंग साईड तर रॉंग साईड. आता काय करायचं, जाना तो पडेगा. कस्टमरला केला ड्रॉप एअरपोर्टवरती. आणि सगळ्यात पहिले ऑफलाईन जाऊया आणि इथून पण निघूया, कारण मला एअरपोर्टवरती थांबायचंच नाही आहे. 597 दिले. ठीक आहे, जास्त चांगले पण नाहीत, जास्त वाईट पण नाही आहेत, डिसेंट आहे. 38 किलोमीटर समथिंग काहीतरी होतं. आता सगळ्यात पहिले मला भरायचं CNG, जो की आपल्याला बेलापूर भारत पेट्रोलियममधून भेटून जाईल. आणि त्यानंतर मग तिथून मग पुढचा नियोजन बघू, कारण मी पण प्लॅन करून नाही ठेवल्यात की कसं काय नियोजन करायचं आहे. हा आवाज असा येतो ना पाण्याचा, मला असं वाटतं की काच खुलली आहे गाडीची, पण नाही. हा ॲक्च्युअलमध्ये बाहेरून खूप जास्त आवाज येतो. भाई, यांनी काच ओपन ठेवली. मी यालाच नाही, मी बरेच जणांना बघितले आहेत की या लोकांनी आहेत ना, म्हणजे लिटरली काचा ओपन करून ठेवल्यात. कशामुळे भाई? यांनी पण काच ओपन करून ठेवले. का करता तुम्ही असा? तुमच्या गाडीमध्ये पाणी येत नाही का? प्रेशर खूप चांगलं होतं, कारण लगेच रॉकेट बनते गाडी. माझी बायको. ए बाबा, ए बाबा, ए बाबा. बायको बिको काय नाही, कामधंद्यात लक्ष द्या. बायको काय आहे? 3, 2, 1 चलो. इथे थांबतो मी. इथं कोपच्यात. इथं मेक्काडुल्डू आहे ना. इथे कुठे गेलं ना? इथे KFC आहे. मेक्काडुल्डू कुठे गेला बघायला लागेल. मेक्काडुल्डू. अरे बाबा,
2 तास दाखवते जायला, 2 ते 2.5 तास होतील ना रे बाबा, ना ना ना. एरिया प्रिफरन्स, चला वापर करू एरिया प्रिफरन्सचा. काय करू, एरिया प्रिफरन्स का गो होम? एरिया प्रिफरन्स निलजे. भावानो, अपडेट असा आहे की सध्या की मी आहे ना डे करतोय एंड, कारण आता मी काही खाल्लं नाही आहेत, मला भूक लागली आहे. मी घरी जाणार, जेवणार. हा काय जेवायचा टायमिंग आहे का तसं बघायला गेलं तर, बट तरी पण ठीक आहे, मला भूक लागली आहे मध्येच. तर आता कुठे थांबवायची पण इच्छा नाही आहे. थोडंसं बोलतात ना की जातो घरी आणि डेला ना एंड करतो. भावानो, डे एंड करण्याचं पाठीमागचं कारण म्हणजे असा की नाईटमध्ये मला गाडी चालवायची नाही आहे, भूक मला लागली आहे आणि बॉडी पण बोलते की बाबा जा घरी, रेस्ट कट, नंतर निघ. पण नंतर निघण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण आता 5:16 झालेत. आता ट्रिप लागतील ते एक मुंबईच्या ट्रिप लागतील. मुंबईला जाणार कधी आणि मुंबईवरून नवी मुंबईच्या ट्रिप घेणार कधी, पूर्ण शेड्यूलची वाट लागणार. अर्निंग वाईज जर बघायला गेला कमी झाली आहे, पण आपलं सीएनजी पण आज कमी लागलंय, कारण आदल्या दिवशी आपल्या गाडीमध्ये सीएनजी बऱ्यापैकी होतं, म्हणजे हाफ टाकी होती. 450 रुपयाचं सीएनजी आज गाडीमध्ये बसलेलं होतं, तर त्याच्यामुळे आपली अर्निंग 2000च्या आसपासच घे. तर मी तुम्हाला टोटल डिटेल्स सांगतो की अर्निंगचं कसं कसं काय काय आहेत. आणि मॉर्निंगला काय झालं होतं की एक सकाळी ट्रिप लागली होती एअरपोर्टची, 36 किलोमीटरचे 7 समथिंग दाखवत होतं, 750 रुपयाच्या आसपास दाखवत होतं. पण त्या कस्टमरला जायचं होतं अटल सेतूच्या थ्रू. तर मला वाटलं की आता ही ट्रिप ते आपल्याला परवडली नाहीत, पण तसं टेक्निकली बघायला गेलं तर 14.5 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाप्रमाणे ट्रिप होती, म्हणजे ओव्हरऑल ठीकठाकच होतं. नॉट गुड, नॉट बॅड, कारण सकाळपासून मी बघतोय की 7:30 वाजल्यापासून ते 8:15च्या आसपास ट्रिपच लागत नव्हती. शेवटी मला जागा चेंज कराव्या लागल्यात. आणि आज काय होतं, आज मंगळवार होतं, तर ट्रिप भेटावी आणि ट्रिप म्हणजे पटकन कम्प्लीट व्हावी याच विचाराने मी गेलो होतो ते ट्रिप हे करायला, कम्प्लीट करायला. 2 तास लागले, बट ठीक आहे. ओव्हरऑल आजचा दिवस जो आहे ना तो म्हणजे ठीकठाकच आहे. नॉट व्हेरी मच हाय, नॉट व्हेरी मच लो, एक डिसेंट डे आहे. तुम्हाला पटापट कॅल्क्युलेशन करून सांगतो आणि आपण पटापट व्हिडिओचा एंड करू, म्हणजे जेणेकरून आहेत ना माझी पुढची कामं आहेत ना ती पटापट होतील. सर्वात पहिले किलोमीटरची चालली आहेत, 193 किलोमीटर गाडी चालली आहे आणि त्याच्यातली टोटल 9.2 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती चालवली आहेत, कारण पेट्रोलवरती गाडी चालवणं इम्पॉर्टंट आहे. टाईम होते 5:18 आणि मोबाईलच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दाखवतो ओला आणि उबेरमध्ये किती काम झालं आहे. हा आहे आपला उबरचा ॲप. ₹1,958 इथे आहे अर्निंग आणि 945 रुपये अर्निंग आहे ओलामध्ये. 1958 प्लस 945, ठीक आहे. ही आहे अर्निंग टोटल. त्यामध्ये पूर्ण दिवसाचा जर सीएनजी कॅल्क्युलेशन केलंय ना तर 900 रुपयाचा सीएनजी जातो. पण मी आज फक्त 450 रुपयाचा सीएनजी टाकला, कारण मगाशी मग रिपीट केलं की आधा टाकी सीएनजी होता. तर 450 रुपये आपण सीएनजीचे मायनस करू, त्यानंतर 212 रुपये आपण उबरचं 500 मायनस करू आणि 85 का 87 समथिंग काहीतरी होते आपलं ओलाचं, ते 500 हे करू, मायनस करू. मी तरी पण आपल्याकडे राऊंड फिगर 2150 रुपये राहतात राऊंड फिगर करायला गेलं तर, कारण 2500 भागिले 30 केलं 83. हां मग ठीक आहे, 2150 रुपयाच्या आसपास आपल्याकडे पैसे राहिलेत. तर थोडंसं रात्रीचं पावसामध्ये रात्रीचा प्रवास मी टाळणारच आहे, कारण मला असं वाटतंय ना की कुठे ना कुठे थोडंसं आपण अवेअर राहिलेलं बरं आहे. मी माझं सांगतो, मला तसा पण चष्मा आहे, सगळ्यांना माहितीच आहे मला चष्मा येतो. तर दुपारच्या टायमिंगला पण जेव्हा फुल भयानक पाऊस पडतो तेव्हा पाठीमागच्या गाड्या पटकन विजिबल होत नाहीत. तर मग ते रात्रीच्या टायमिंगला तुम्ही स्वतः विचार करा की किती गाड्या विजिबल होतील ना किती नाहीत. आता ज्या लोकांना अंदाज असेल ते लोक चालवतील बिंदास, हा एक्सक्यूज नाही आहेत. हा मला पर्सनली असं वाटतं की थोडंसं आहे ना अवॉइड झालेलं बरं या सगळ्या गोष्टी. म्हणून सकाळी लवकर निघायचा प्रयत्न करतो, 6 वाजता 7 वाजता, पण तरी पण काही ना काही कारणामध्ये
काय होतात डिले होतोच. आता बघा 1 पॉईंट CNG वरती आलेला आहे, तर मला उद्या CNG भरायची गरज नाही आहे, कारण मी आदल्या दिवशीच गाडीमध्ये CNG भरून ठेवलेलं आहे. तर असंच आहे की CNG भरण्याच्या चक्करमध्ये कधी कधी लेट होतं, कधी कधी चांगल्या ट्रिप भेटत नाहीत, लेट होतं. इट्स काय बोलतात त्याला, नशीब. सॉरी, इट्स नशीब नाहीत, नशिबाच्या गोष्टी आहेत. जे नशिबामध्ये तुमचं जेवढी अर्निंग होणार आहे ना, तीच तुमची होणार. म्हणून जास्त धावायचं नाहीत बाबा. सगळ्यात पहिले स्वतःला जपायचं आहेत, गाडीला जपायचं आहे, आणि मग त्यानंतर मग काम करायचं आहे. ठीक आहे. सो बाय बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.